तर गाईज रात्रीचे वाजले किती वाजले 1133 वाजलेत आणि हे पाहिजे नाशिकचं बस स्टँड आहे आणि आपण चाललोय पुण्याला आपल्याला जायचं होतं एरोप्लेनने पण अहमदाबादच्या दुर्घटनेमुळे म्हटलं आपली लालपरीच बरी पण लालपरीला लाईटच नव्हतं म्हणून ड्रायव्हर काकांचा स्ट्रगल सुरू झाला नंतर विचाराला भाई आपल्याला 7 तास प्रवास करायचा आणि हिला लाईटच नाही पण म्हटलं हनुमान हो साथ तो डरने की क्या बात आणि बघता बघता नाशिक सोडलं आणि संगमनेरला येऊन पोहोचलो आणि इथे येऊन आठवलं संगमनेर का बेताज बादशाह विशाल कडलक इथे येऊन विशाल गडलकला फोन केला तर तो म्हणे कुठं आहे लाल तारा भाऊला लाल ताराचा इशारा दिला आणि नंतर थंडगार चहा पिला आणि नंतर उरलेला 4 तासाचा प्रवास केला तर गाईज फायनली आय एम इन पुण्याच्या रिक्षावाल्यांचे रेट तर डायरेक्ट आकाशाची पप्पी घेतो आपण पण आकाशातील माणसं म्हणून आपण पण उबर बुक करून घेतलं तसं घरी कोणाला सांगितलं नव्हतं भाई सरप्राईज देण्याच्या चक्कर मध्ये तर आलो पण लॉक आहे भाई नसीबी गांडू तू क्या करेगा पांडू आता है भाई आम्ही आलो कशासाठी तुम्हाला माहिती का फक्त अल्बम द्यायला आलेलो पर्याय नसल्यामुळे दाजी साहेबांना फोन करून आम्ही खाली बोलवून घेतलं आणि आता फक्त आतुरता होती दीदीची आणि मम्मीची रिॲक्शनची असं अचानक सरप्राईज दिल्यामुळे दीदीच्या डोळ्यात आनंद अश्रू आले अपेक्षाप्रमाणे सकाळी 4 वाजता ते अल्बम धरून बसलो होतो. बदल का पुरी हाऊस करी ना गाईज फायनली इन पुणे